कशा ट्रेन येत आहेत जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई. प्रत्येकजण मुंबईमध्ये येत असतो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फायनली ना आपण त्या स्टोअरला आलेलो आहे जिथे आपल्याला सतीशदाने ॲड्रेस दिलेला आहे. त्या स्टोअरचं नाव आहे रिलायबल फोटो स्टोअर. त्याचे फीचर्स बद्दल आपण बघूया दादा. इकडे बघा हा थोडा जवळ आहे तुम्हाला माहिती पडेल. 27 मेगापिक्सल आहे. 4K जे दिले आहे ते 120 FPS आहे. 5K 60 FPS वरती आहे. 33 मीटर अंडर वॉटर म्हणजे तुम्ही पाण्याच्या आतमध्ये 33 फीट आपण घेऊ जाऊ शकता. प्लस याला एक मेन बेनिफिट 8x स्लोमो झूम दिलाय. स्लोमो झूमिंग दिलाय 8x साठी. अजून तुम्हाला हायपर स्मूथ बघितलं तर 5.0 हायपर स्मूथ आहे. अंडर वॉटर साठी 8 अँड बेटर ऑप्शन आहे. आधी हे बघा हा आपला गोप्रो कॅमेरा आहे. हाय नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो मी आज जात आहे गोप्रो कॅमेरा आणण्यासाठी. मी आता आलो आहे माझ्या बहिणीकडे आलेलो. तर आता नेरूळवरून मी निघतोय आता CSTला येते. CST येते ना आपल्याला फोर्टला गोप्रो कॅमेरा आणण्यासाठी जायचं आहे. तर गोप्रो कॅमेरा आणण्यासाठी जातोय ते खरं, पण तिकडे जी आपली ओळख आहे ना म्हणजे जो ॲड्रेस आणि जी ओळख करून दिली ना ते एस पर सतीश दादा त्यांनी ओळख करून दिली आहे. तर मी आणि माझा भाऊ आहे नचिकेत पाठीमागे दोघंजण आता रूमवरून निघतोय आहे. तर आजचा ब्लॉग काही खास असणार आहे. तर चला जाऊया आपण. आणि आपला प्रवास कसा असणार आहे, पहिले आपल्याला नेरूळ स्टेशनला जायचं आहे. तिकडनं ट्रेन पकडायची आहे आणि तिकडे आपला मित्र येणार आहे, एक किरण दादा आणि एक आपला हर्षद साखरकर दादा. तर त्यांच्यासोबत आपल्याला तिकडे जायचं आहे. तर चला आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. हे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल, इकडे नेरूळ स्टेशन आहे आणि इकडे सुंदर अशी आपल्याला हे दिसते कोल्याची जाळं फेकताना. तर आपल्याला तिकडे नेरूळ स्टेशनला जायचं आहे. तिकडनं आपल्याला ट्रेन पकडायची आहे. सोबत माझा भाऊ आहे माझ्यासोबत नचिकेत. तर दोघं चाललो आम्ही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फायनली ना आपण स्टेशनला आलेलो आहोत. आता स्टेशनला येऊन थोड्याच वेळा ट्रेन पकडणार आहोत आणि ट्रेनने आपण जाणार आहोत. फायनली ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये बसून घेतलं आहे. तर ट्रेनने आपल्याला नॉर्मली 1 तास जाईल पोचण्यासाठी CSTला. ट्रेनमध्ये भरपूर गर्दी आहे. दुपारची वेळ आहे, 2 वाजलेत आहेत. तर बघा ट्रेन आहे ना ती सुटली. आता ट्रेनमध्ये बसलो आपण. बघा मुंबई का सपनों का शहर मुंबई. बघा कशा ट्रेन येत आहेत जात आहेत. प्रत्येक जण आपलं स्वप्न रंगवण्यासाठी मुंबईला येत असतो कामाऐवजी. आणि हे बघा आपण वाशी ब्रिजवरून चाललोय. बघा वाशी ब्रिज इथे ना नवीन एक ब्रिज बनवतात आहेत, त्याचं काम चालू आहे आता. तर फायनली बघा आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलोय. तर मित्रांनो बघा फायनली आपण CSTला पोहोचलोय. तर मी आणि माझा भाऊ जातोय. बघा इकडे भरपूर गर्दी पण दिसते आपल्याला आज. आणि तिकडे पुढे बाहेर माझे मित्र थांबलेत आहेत, हर्षद दादा आणि किरण दादा. तर चल त्यांना भेटू आपण आणि त्यांच्यासोबत जाऊ आपण शॉपला म्हणजे फोर्टला कॅमेरा आणण्यासाठी. तर मित्रांनो बघा फायनली मुंबईला पोचलो आहे. आणि बघा इकडं आपला हर्षद साखरकर दादा याचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि हा किरण दामणे यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. तर चला चाललो आम्ही आता गोप्रो कॅमेरा आणायला बॅक झोनला. हर्षदादांनी पण तिकडनंच आणलेलं आहे. तिकडनंच आणलास नाही कॅमेरा तू पण? सर्व ॲसेसरीज आहेत ना तिकडे घेतलेल्या. आणि म्हटलं कॅमेरा कुठून आणलास मग तू? गोप्रो कॅमेरा ना ऑनलाईन मागवलेला. तर बघा त्यांनी घाटकोपरला त्यांनी घेतलेला. ते त्यासोबत आपण जातो आता. आपल्याला ॲड्रेस तर आता इकडनं आपल्याला आणायला जायचं आहे.
अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया, तिकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे रोडने. तर बघा आम्ही इकडनं ना बॅक झोनला आलो आहे, तिकडनं ना जीवानी लेन तिकडं आतमध्ये ना मार्केट आहे, तर आतमध्ये आम्ही जातोय सर्वजण. तुम्हाला दाखवतो, तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असलं ना तर कॅमेरा या इकडे ना योग्य दरात भेटतात, तर तुम्ही पण या इकडे घेण्यासाठी. तर आम्ही जातो आता. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फायनली ना आपण त्या स्टोअरला आलेलो आहे, जिथे आपल्याला सतीजाने ॲड्रेस दिलेला आहे. त्या स्टोअरचं नाव आहे रिलायबल फोटो स्टोअर. तर तिकडे जाऊन आपण आता कॅमेरा घेऊया आणि त्याची चौकशी करूया की कसा काय कॅमेरा असतो, का असतो, काय ते ॲक्सेसरीज असतात, ते सर्व जाणून घेऊया आपण. चला. तर फायनली ना ज्या सत्यादाने ॲड्रेस दिला आपल्याला रिलायबल स्टोअर म्हणजे मुंबईमध्ये, तर दादाकडे आला, इकडे दादा आहेत, त्यांनी दाखवलं आपल्याला कॅमेराकडे GoPro 11-12. जरा चौकशी करतो इकडे येऊन की आपल्याला कुठला घ्यायचा कुठला नाही. ॲक्सेसरीज पण आहे त्यासोबत बऱ्याच, की आपल्याला आता डील आहे ती कुठली तरी डन करू आणि तुम्हाला दाखवेलच मी कुठला घेतला तो कॅमेरा, आणि प्रत्यक्ष घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेनच खोलून पूर्ण की काय सेट अनबॉक्सिंग प्रत्यक्ष दाखवेन. तर पहिले आता आपण चौकशी करूया दादा. ठीक आहे. तर फायनली ना आपण आलोय खाली दादा जिथे रिलायबल स्टोअर मध्ये. तर आता बघा आपल्याला हा 11 कॅमेरा घेतला GoPro 11. हा कार्ड आहे दादा, जी माहिती आहे ना तो दादा सांगणार आहे. जरा आपल्याला एवढं माहिती नाही, पहिल्यांदाच घेतो GoPro कॅमेरा आहे. दादा काय याची माहिती आहे सांग मला. त्याच्या फीचर्स बद्दल आपण बघूया दादा. इकडे बघा हा थोडा जवळ आहे, तुम्हाला माहिती पडेल. 27 मेगापिक्सल आहे, 4K जे दिलं आहे ते 120 FPS आहे, 5K 60 FPS वरती आहे, 33 मीटर अंडर वॉटर, म्हणजे तुम्ही पाण्याच्या आतमध्ये 33 फीट आपण घेऊ जाऊ शकता. प्लस याला एक मेन बेनिफिट 8x स्लोमो झूम दिलाय, स्लोमो झूमिंग दिलाय 8x साठी. अजून तुम्हाला हायपर स्मूथ बघितलं तर 5.0 हायपर स्मूथ आहे. अंडर वॉटर साठी 8 आणि बेटर ऑप्शन आहे. आधी पण आपण GoPro 8 सर्व लोकांनी घेतलाय, GoPro 10 घेतलाय, आपल्या ग्रुपमध्ये भरपूर लोकांनी घेतलाय, 9 पण दिलाय, 10 पण दिलाय, हा दादाने 11 घेतलाय. हा 3 मीटर कॉम्बो आहे. बोलू शकतो. ठीक. तर फायनली बघा GoPro 11 आपण घेतलाय, पूर्ण ॲक्सेसरीज आहे त्याच्यामध्ये. आता ओपन करून बघूया. ओपन करून दाखवतो आता. फोटोग्राफर है, वो नहीं बोल रहा हूँ, फोटोग्राफर नहीं. हा आपला GoPro कॅमेरा आहे आणि बाकीच्या ॲक्सेसरीज आहेत. दादा काय काय एक्स्ट्रा काय काय माहिती काय, कॅमेरा तर प्रत्येकाला कॅमेरा येतो, कॅमेराच मेन आपला. आता हा कॅमेरा आपण काढून बघूया. हा कॅमेरा 11 आणि याच्यात हा कॅमेरा 11 आहे. याच्यात एक्स्ट्रा काय काय आलं, क्रिएटर कॉम्बो मध्ये एक मीडिया मोड, ह्याला बोलतो मीडिया मोड आपण. इनबिल्ड माईक पण आहे, एक्सटर्नल माईक कनेक्टिव्हिटी प्लस चार्जिंग वगैरेसाठी सर्व इथेच दिलं आहे. अंडर वॉटर तुम्ही याला वापरू नाही शकत, म्हणजे रेनी सीझन मध्ये वापरायचं आणि खारा पाणीमध्ये, मेन तर खारा पाणीमध्ये नाही वापरू शकत. प्लस या किटमध्ये एक सर्वात मेन मोठा बेनिफिट हा आहे आपला हे वोल्टा किट. वोल्टा किटने काय होतं माहिती आहे का, ह्याला बॅटरी पॅक इनबिल्ड दिलं आहे. प्लस मेन ॲडव्हान्टेज ब्लूटूथ कनेक्ट करून डायरेक्ट वापरू शकतात. मीडिया मोडमध्ये आपला हे सर्व कनेक्टिव्हिटी दिलं आहे, तेच कनेक्टिव्हिटी इथे पण दिलं. स्टँड पण आहे बघा, ह्याला आपण असं ॲज अ स्टँड पण यूज करू शकतो. इथे उघडून आहे ना, ह्याला प्रॉपर हा स्टँड होतो. कुठे पण समजा आहे ना आपला सिंगल शूट आहे, त्यासाठी आपण इथे ठेवून जागेवरती प्रॉपरली वापरू शकतो. अजून एक बेनिफिट LED दिला आहे, GoProची ओरिजिनल LED लाईट आहे. ही कॉम्पॅक्ट साईज LED आहे. एक बॅटरी दिली इथे आणि बाकीची जी ॲक्सेसरीज आहे ते इथे तुम्हाला साईडला दिलं बघू शकता आपण. ते दाखवा थोडा जवळ येऊन. माउंट्स दिलं आहे, की माउंट्स वगैरे आहे. एक्स्ट्रा हे कॅप दिलं आहे, हँडल ब्रेक दिलं आहे. आणि इथे हे जे जे माउंट येतात ना GoProचा जे माउंट, ते जे माउंट सारखा GoProचा ओरिजिनल माउंट आहे. हे कुठे पण तुम्ही माउंट करू शकता. ओके, आता कॅमेराला हे करा, बॅटरी टाकून स्टार्ट करा. हे घ्या बॅटरी घ्या. हे एक चांगलं भेटलं, उलंजीचं घ्यायची गरज नाही लागली. ॲक्च्युली याच्यात ना 2 बेनिफिट आहे. ह्याला एकदा तुम्ही चार्ज केलं ना त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. तर मला नाही वाटत एक एक्स्ट्रा बॅटरीची गरज लागणार आहे. हां, पण जर का हे नाही वापरत असेल ना तर एक एक्स्ट्रा बॅटरी लागणार. तेव्हा ही पण लागेल ना? नाही लागणार. कुठून टाकायला? हां, बॅटरी उघडा. हे पण इलेक्ट्रॉनिक म्हटलं तर हे पण पाण्यात भिजवून हे इथून ना फक्त असं थोडं खाली हे आहे. असतं. हे बॅटरीचा वे दिला, या वेळी बॅटरी टाका. ते पार्ट दिसतं ना, पितळी दिसते ना, त्या साईडला दिलं. स्क्रीनगार्ड पण लावून घ्या. आता GoPro कॅमेरा ना आपला ॲक्टिवेट झालेला आहे. आता याला ना लँग्वेज सेट करायला लागेल, अजून याचा डेट टायमिंग वगैरे सेट करायला लागेल. ॲग्री
GPS मी ऑफच ठेवतो तो बेस्ट आहे, कारण बॅटरी खेचतो ना. ओके. सेटअप क्विक सेटअपमध्ये कंट्री सेटअप करायला लागणार आता इकडे जाऊन. एक पॅकेट मी घेतलं 12 पीस. आपण गोप्रो आहे ना तो आता सेटअप करतोय. सेफ टायमिंग वगैरे ऑन करायची. आपलं हे पिक्चर दाखवतो तुम्हाला. आज आहे 2 तारीख. टायमिंग 5ला 5. चार्ज लावली. माझं बोलणं काय तुम्ही एक वेळा ह्या बॅटरीवर इंडिकेशनवर लक्ष ठेवा. ठीक आहे होता कधीतरी बट झालाच. माझं बोलणं आहे फायनली आपला गोप्रो कॅमेरा स्टार्ट झालाय बघा. तर बघा सर्व आपण ना फायनली गोप्रो घेतलाय आहे. गोप्रो बघा बॅगेमध्ये भरला आहे आणि ज्या ॲसेसरीज आहेत ना त्या आपण सर्व बॅगेमध्ये भरून घेतला आहे. स्टँड घेतला आहे आपण, एक्स्ट्रा बॅटऱ्या घेतल्या. मग खूप असे कॅमेरा दिसतात आपल्याला इकडे. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कॅमेरा दिसतात आहेत, गोप्रो दिसतात आहेत. आपलं सर्व झालेलं आहे. बिल वगैरे पे केलेलं आहे, गोप्रो पण घेतला आहे आणि आपल्याला 2-3 बॅटऱ्या पण एक्स्ट्रा घेतल्या आहेत. अजून दादाने भरपूर सारे गोष्टी दिल्या आहेत, मला एवढं काही माहिती नाही. तर दादा थँक्यू. काय लागला बिंदास कॉल करा, तुम्ही पण कॉल करा. तर फायनली मी, हर्षद दादा, किरण दादा आणि नचिकेत तिघे जणांना आता रिलायबल स्टोअर आहे ना तिकडनं बाहेर पडलो आहे. आम्ही कॅमेरा घेतल्यात. मला वाटतं हर्षदा तू काय घेतलं साहेब? मी मीडिया मोड घेतला. दादाने मीडिया मोड घेतला. याचा पण यूट्यूब चॅनल आहे, याच्या पण यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की सर्च करा हर्षद साखरकर ब्लॉग म्हणून. आणि आपल्या साईडला एक किरण दामणे यांचं पण यूट्यूब चॅनल आहे, तर त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि आम्ही सर्व तिघे जण आहेत ना ते पण कोकणी आहोत आणि आम्ही सतीश दादाच्या ओळखीवर आलेलो या शॉपमध्ये. तर तुम्ही पण या. थँक्यू. आणि सतीश दादा पण परत एकदा थँक्यू, कारण आम्हाला कॅमेऱ्याच्या ज्या खूप वस्तू होत्या ना त्या स्वस्तामध्ये भेटल्या सतीश दादाच्या ओळखीवर. तर चला आता आपण परत स्टेशनला जायचं आहे, ट्रेन पकडायची आहे आणि परत आपल्याला तिकडे नेरूरला जायचं आहे. सगळे हा कॅमेराचे शॉप आहेत. आम्ही बघा इकडे कॅमेऱ्याचे शॉप आहेत भरपूर. इकडे बाहेर पडलो ना की आपल्याला सर्व इकडे कॅमेऱ्याचे शॉप दिसतात. इकडे पण कॅमेऱ्याचे शॉप आहेत. तर पुन्हा एकदा आपण बाहेर पडतोय आहे, म्हणजे मेन रोड आहे ना तिकडे. तर तुम्ही पाहू शकता इकडे सर्व इकडे ना कॅमेऱ्याचे शॉप आहेत. तर आता बाहेर पडतोय सर्व आम्ही चाललोय आहे. जिथे ते बघाल ना तुम्हाला कॅमेराच दिसतील, कारण पूर्ण गल्ली आहे ना ती कॅमेऱ्याचीच आहे. तर आता मेन आपण रोडला पोहोचलोय आणि समोर आपल्याला CST दिसेल इकडनं. तर आता CSTला जाऊया. तर आम्ही चालत आलो आहे CSTला. पाठी CST तुम्ही पाहू शकता. तर बघा कॅमेरा वगैरे घेऊन झाला आपल्याला आणि आपण फायनली पोहोचलोय ते म्हणजे CSTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई. प्रत्येकजण मुंबईमध्ये येत असतो. स्वप्नो का शहर. बघा इकडे जी स्वप्न साकार होतात ना ती प्रत्येकाची मुंबईमध्ये आल्यावरती स्वप्न साकार होतात बहुतेक. तर मित्रांनो तुम्ही बघताय फायनली मी आणि माझा भाऊ किरण दादा आणि हर्षद दादा गेला दोघं जण. मी आणि माझा भाऊ आहे ना तो आता CSTला पोहोचलो आहे. इकडनं ट्रेन पकडतोय, ट्रेन पकडून जाणार आहोत नेरूरला. तर चला ट्रेन बघूया. आता मला वाटते 6:49 झालेत आहेत आणि 6:57ची ट्रेन आहे पनवेलला जाण्याची. तर चला. ही बघा ट्रेन आली आहे पनवेल आणि गर्दी बघा किती आहे, गर्दी ट्रेनला चढायसाठी. ही बघा गर्दी बघा, भरपूर जणांना स्टँडिंग उभे राहून आलेले दिसतात. हे बघा गर्दी गर्दी पाहू शकता किती गर्दी आहे. ती धावपळ, मुंबईची धावपळ. माझ्यासोबत नचिकेत आहे. नचिकेत कसं वाटलं तुला? मस्त. तर चला जाऊया आपण आता ट्रेनमध्ये बसूया. मित्रांनो फायनली ट्रेनमध्ये बसलोय मी आणि नचिकेत.
दोघं जण कंटाळलो खूप. आपण आलेलो 3 वाजता आणि वाजलेलं तर 6:30 वाजून गेले. तर भरपूर कंटाळा आला दोघांना पण, कारण आपल्याला पूर्ण माहिती घेत होतो आपण गोप्रो कॅमेऱ्याची. चला ट्रेन पकडली आता जाऊया. तर बघा फायनली ना नेरूळ स्टेशनला पोहोचलो आहे आणि गर्दी पण भरपूर होती. बघा येणार जाणारे लोक पण भरपूर दिसत असतील. आणि ही जी ट्रेन आली ना त्या ट्रेनमध्ये बसून आलो आम्ही. तर चला घरी जातो, तुम्हाला कॅमेरा दाखवतो. कॅमेरामध्ये ना अजून दुसऱ्या गोष्टी पण आपण घेतल्यात आहेत, तर तुम्हाला सर्व खोलून दाखवतो. चला मित्रांनो, फायनली घरी पोहोचलोय. घरी येऊन जरा फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केले. आणि मित्रांनो बघा, तुम्हाला मी म्हटलेलं आहे की घरी गेल्याच्या नंतर मी दाखवतो की गोप्रो कॅमेरासोबत काय काय घेतलं ते तुम्हाला पहिले दाखवतो. हे आहे ना, मी गोप्रोची स्टिक असते ना, एक एक्स्ट्रा स्टिक ती घेतली आहे. पहिले ती दाखवतो तुम्हाला. ती बघा, ही जी स्टिक असते ना एक्स्ट्रा स्टिक, ही एक एक्स्ट्रा घेतली आहे मी. आपल्या कॉम्बोमध्ये पण एक आली आहे, पण ही पावसाळ्यासाठी खास घेतली आहे मी. कारण ही पावसामध्ये पाण्यामध्ये भिजली तरी चालेल, दुसरी जी आहे ना ती पाण्यामध्ये भिजली चालणार नाही. तर ही एक घेतली आहे. अजून दुसरा बघा, हे जो कॅप असतो ना, आपण जो गोप्रो कॅमेरा असतो ना तो असं हेडला लावण्यासाठी, आपल्या फिशिंगचे व्हिडिओ असतात ते हेडला लावण्यासाठी ना एक कॅप घेतली आहे. आणि हे बॅटरी घेतली, एक्स्ट्रा बॅटरी घेतली आहे कॅमेऱ्यासाठी. कारण एक बॅटरी आणखी एक्स्ट्रा असली तर काही टेन्शन नसतं कुठे गेलो ना व्हिडिओ काढायला, त्यासाठी दुसरी एक्स्ट्रा बॅटरी घेतली आहे. आणि हा आपल्याला बघा कार्ड रीडर, आपल्याला ह्या मेमरीमध्ये ना इथे मेमरी कार्ड टाकायची आणि मोबाईलमध्ये ह्या कार्ड रीडरने ना व्हिडिओ सेव्ह करायचा. कार्ड रीडर घेतला आहे. आणि एक चार्जिंग पॉईंट, आपला चार्जिंग पॉईंट असतो ना चार्जिंग करण्यासाठी बॅटरी, तो एक घेतला आहे. आणि हा बघा आपला गोप्रो तुम्हाला एकदा दाखवतो परत एकदा काढून. गोप्रोमध्ये काय काय आपल्याला फीचर दिले असते हे बघा. हा आपला गोप्रो कॅमेरा आहे. ही आहे ना, ही LED लाईट आहे. हा स्टँड आहे. हा आपला गोप्रो कॅमेरा आहे. आणि हा गोप्रो कॅमेऱ्याच्या वरचे जे ॲडिशनल सेटिंग असतात ना सर्व लावायच्या ॲसेसरीज, त्यासाठी आहे. इथे लाईट लावायची आहे, इथे माईक लावायचं आहे. आणि याच्या आतमध्ये पण बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, याच्या आतमध्ये आपल्याला केबल वगैरे दिलेले आहेत, अजून माईक दिलेला आहे, अजून भरपूर साऱ्या फीचर्स दिलेले आहेत. तर बघा तुम्हाला मी दाखवलं पूर्ण. आपल्या मी दुकानात गेल्यापासून तुम्हाला सर्व दाखवली, इन्फॉर्मेशन दिली गोप्रो कॅमेरा घेतल्याची. तर काय मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे, ते पण गोप्रो कॅमेऱ्याच्या माध्यमातून. तुम्हाला आता खूप आणखीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.